जुन्नर तालुक्यातील एक युवा नेतृत्व विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या चाहत्यांनी 9, 10 आणि 11 तीन दिवस या धामणखेड या ठिकाणी अतिशय पवित्र जागृत असलेल्या कुलस्वामी खंडेरायाच्या पायथ्याशी बैलगाड्याच्या शर्यतीचं आयोजन केलेलं आहे। साधारण 7 ते 8 लाख रुपयापेक्षा जास्त रुपयांचं बक्षीस ठेवलेलं आहे। सत्यशील शेरकर एक आगामी आकर्षण आहे, तरुणांचे आयडॉल आहेत आणि हे सगळा चाहता वर्ग त्यांना जाणणार आहे, त्यांच्यावर प्रेम करणार आहे। आपल्या सोबत शिवाजीराव वरपे आहेत। सब काय तुम्ही सांगाल, विघ्नर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या वाढदिवसानिमित्त पुढे चंपाषष्ठी आहे, ह्या निमित्ताने बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे, कसं पाहता आणि शेरकरांच्या चाहत्यांनी हे जे नियोजन केले याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कुलस्वामी खंडेरायाच्या पवित्र प्रांगणामध्ये चंपाषष्ठी उत्सवानिमित्त या ठिकाणी जी बैलगाडा शर्यत आयोजित केलेली होती त्यामध्ये विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय सत्यशीलदादा शेरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुद्धा या यात्रेमध्ये सहभाग आहे आणि म्हणून हा यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा होत आहे। ही यात्रा होत असताना यावेळचं आकर्षण वेगळं आहे। सत्यशील शेरकरांचा वाढदिवस असल्यामुळे तरुणांचा त्यांचा एक मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावर प्रेम आहे। शेरकर तरुणांचे आयडॉल आहे, त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही होणारी बैलगाडा शर्यतीला एक वेगळं स्वरूप निर्माण होते, कसं पाहता? नाही, वेगळं स्वरूप पाहता सर्व गाडी मालकांनी सुद्धा याला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिलेला आहे आणि तरुणांचा सुद्धा तालुक्यातील मोठा पाठिंबा आहे। सत्यशील शेरकर एक तरुणांचे आयडॉल आहे। सध्या 2024च्या निवडणुका पुढ्यात आहेत। आता शेरकर महाविकास आघाडीमध्ये आहे, चर्चा वेगवेगळी होते। सत्यशील शेरकर आमदार झाले पाहिजे असं लोक म्हणतात, तुम्हाला काय वाटतं? कुलस्वामी खंडेरायांनी त्यांना या तालुक्याची संधी जर सेवा करण्याची संधी दिली तर त्याला सर्वांचाच पाठिंबा आहे। पहिला तुमचा पाठिंबा आहे? हो, आमचा पण पाठिंबा आहे, सर्वांचाच पाठिंबा आहे। विघ्नर कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी चालवलेला आहे। शेठबाबांच्या नेतृत्वाखाली म्हणजे स्वर्गीय सोपान शेठ शेरकर असतील, शेठबाबांचं मार्गदर्शन, संचालक मंडळाचा एकोपा, एक महाराष्ट्रामधल्या पहिल्या 4-5 कारखान्यामध्ये सत्यशील शेरकरांनी विघ्नर कारखाना नावारूपाला आणलेला आहे। तुम्ही काय सांगाल? नाही, अगदी स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर, त्याच्यानंतर स्वर्गीय सोपान शेठ शेरकर आणि त्याच्यानंतर आता ही त्यांची तिसरी पिढी सत्यशीलदादा शेरकर, कारखान्याला कुठलंही गालबोट न लागता एक चांगल्या प्रकारचा कारखाना त्यांनी आत्तापर्यंत चालवलेला आहे आणि आपल्या भारतामध्ये 4-5 कारखान्यांमध्ये तो नेहमी प्रथम याच्यामध्ये असतो, त्यामुळे त्यांचं कार्य चांगलं आहे। बैलगाडा शर्यत सुरू करतानाचे काही महत्त्वाचे निकष आहेत, हे निकष पाळले जात आहेत का? किंवा गाडा मालकांना तुम्ही काय आव्हान कराल आणि काय सांगाल? नाही, गाडा मालकांना आम्ही आता ज्यावेळेस आपल्याला सुप्रीम कोर्टाने आपल्याला परमिशन दिली, ज्या नियम अटी घालून दिलेल्या आहेत त्या नियम अटीनुसारच ही शर्यत पार पाडली जाते। त्याच्यामध्ये कुठलाही नियम या ठिकाणी चुकवला जात नाही आणि त्या नियमानुसारच शर्यत होते। आता या ठिकाणी ह्या 3 दिवस चालणाऱ्या बैलगाडा शर्यतीमध्ये साधारण किती बैलगाडे सहभागी होतील आणि आज तुमचं टोकन तुम्ही दिलं जाणार आहे? किती टोकन म्हणजे किती गाड्या बुकिंग झाले? आज या ठिकाणी आपण 600 टोकन घेतलेले आहेत। त्याच्यामधून जे ड्रॉमध्ये जे निघतील त्यांना आपण या उत्सवामध्ये सहभागी करून घेणार आहोत, त्यांना संधी दिली जाईल। सगळ्यात पहिल्या येणाऱ्या गाड्याला बक्षीस काय आहे? सर्वात पहिल्या येणाऱ्या गाड्याला रोख स्वरूपात 2.25 लाख रुपये आणि त्याच्यामध्ये प्रथम क्रमांकामध्ये फळी फोडणाऱ्या गाड्याला 11,000 रुपये आणि त्याच दिवसामध्ये फायनल जे आहे त्या फायनलला सुद्धा भरपूर बक्षीस आहेत। म्हणजे एकूण जर बघितलं तर रोख स्वरूपामध्ये 7.5 लाख रुपयाची बक्षीस आहेत आणि वस्तू रुपयाने जवळजवळ 10-1 लाख रुपयाची टोटल बक्षीस आहेत। म्हणजे बैलगाडा शर्यतीमध्ये एकत्रित बक्षिसांची जर बेरीज केली तर 10 लाख रुपयाची बक्षिसांचं नियोजन आहे। नाही, टोटल सगळे वस्तू रूपाने आणि रोख रूपाने जर वस्तू आणि सगळं धरून हो तर 17-18 लाख रुपयाची बक्षीस आहे। हल्लीचा तरुण वर्ग बैलगाडा शर्यतीकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होतोय। आता तसं म्हणता येत नाही, प्रत्येक तरुणावर ज्याच्या त्याच्या कुटुंबामध्ये कसे संस्कार झालेले असतात त्याप्रमाणे ही जो तो वागत असतो। आपण डायरेक्ट असं म्हणू शकत नाही की बैलगाड्यामुळे तरुण बिघडतात, असं म्हणूच शकत नाही। अनेक वर्ष बैलगाडा शर्यत बंद होती, आता ती पुन्हा सुरू झालेली आहे। सगळ्यांनी नियमांचं पालन केलं पाहिजे। तुम्ही या सगळ्या मंडळींना काय आवाहन कराल? आणि मी तर पहिल्यांदाच सांगितलं ना, बैलगाडा शर्यतीला सुप्रीम कोर्टाने परमिशन दिल्याच्या नंतर ज्या शर्यती आत्तापर्यंत चालू झालेल्या आहेत त्या प्रत्येक शर्यतीमध्ये जे नियम अटी घालून दिलेले आहेत त्या नियम अटीनुसारच ही शर्यत पार पाडली जाते। त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे तुमचे बैलांचे फिटनेस सर्टिफिकेट असेल सर्व नियम पाळले जातात
त्याच्यामध्ये दुसरे म्हणजे कुठं नियमाचा कुठं उल्लंघन होत नाही बैलगाडा शर्यतीची यात्रा, या यात्रेमध्ये सर्व शेतकरी मंडळींना, तरुणांना प्रचंड उत्साह असतो. सगळा तरुण वर्ग या यात्रेकडे आकर्षित झालेला आहे. विघ्नर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या वाढदिवसानिमित्त धामणखेली या ठिकाणी 3 दिवस बैलगाड्याची शर्यत होणार आहे. आपण पाठीमागं पाहतो ही सगळी मंडळी या ठिकाणी टोकन घ्यायला आलेले आहेत. सगळ्यांचा उत्सव मोठ्या प्रमाणात आहे. इतर मंडळींना काय वाटतं आपण ते पण जाणून घेऊया. काय तुम्ही सांगाल, आज या ठिकाणी टोकन घ्यायला तुम्ही आलेला? हो नक्कीच. काय नाव तुमचं? माझं नाव गणेश गोविंद मोहरे. कुठून आले? खडके पिंपळगाव. काय बैलगाडा शर्यतीकडे कसं पाहता? बैलगाडा सर्व बघून आम्ही करतो. माझा व्यवसाय आहे मोहरे खानवळ, परंतु आमच्या खूप जुन्या पिढीपासून चालत आलेला हा पारंपरिक गाड्याचा आनंद आहे, त्यामुळे तो आम्ही घेत राहणार. कारण आमच्या आजोबा पंजोबापासून आमच्याकडे बैल आहेत, त्यामुळं आम्हाला खूप आनंद होतो. उत्सव बैलगाडा म्हटलं की आम्ही आमचं कामधाम करून पूर्णपणे घाटात हजर राहतोच. नक्कीच बैलगाडा शर्यत हा एक रांगडा खेळ आहे. प्रत्येकाला त्याच्याबद्दल आवड आहे. इतरही तरुणांना काय वाटतंय? आज तुम्ही या ठिकाणी टोकन घ्यायला आलेला आहात, काय सांगाल? काय फिलिंग होतंय? अतिशय दादांच्या वाढदिवसानिमित्त छान यात्रेचं नियोजन केलेलं आहे. टोकन लकी ड्रॉ पद्धतीनेच होतील असंही सांगितलेलं आहे. लकी ड्रॉ आल्याच्या नंतर मग मिळतील टोकन आम्हाला. बैलगाडा शर्यतीकडे तरुणांचा कल मोठ्या प्रमाणात वाढतोय. कसं आहे, आता प्रत्येकाने किती त्याच्यात वाहून जायचं हे प्रत्येकाने ठरवायचं असतं. बैलगाडा शर्यत किंवा बैलगाडा पळवताना आपण तितपत आपलं कामधंदे पाहून, व्यवसाय पाहून ह्या गोष्टी सगळ्या केल्या पाहिजेत. सत्यशील शेरकरांना वाढदिवसानिमित्त तुम्ही काय शुभेच्छा द्याल? दादांना वाढदिवसाच्या खूप खूप अशा शुभेच्छा देऊ आम्ही. सत्यशील शेरकरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवलेलं आहे, कसं पाहता एक युवक म्हणून? नाही, एकदम छान आहे. असं एकदम प्रोग्राम छान असतो. सगळ्या गोष्टी एकदम सुसज्ज आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की दादा एकदम लक्ष देऊन कारखाना सांभाळतात, त्याच्यामुळं सगळ्यांचा पाठिंबा दादांना 100% नेहमीच असतो. विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या वाढदिवसानिमित्त धामणखेली या ठिकाणी 3 दिवस बैलगाड्याची शर्यतीचं नियोजन केलेलं आहे. आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये माहोल आहे. आपल्यासोबत एक युवा कार्यकर्ता अभिषेक आहे. मित्र, तू काय सांगशील सत्यशील शेरकरांच्या वाढदिवसानिमित्त जी बैलगाड्यांची शर्यत आयोजित केलेली आहे, या ठिकाणी प्रतिसाद पण मोठ्या प्रमाणात मिळतोय. अनेक कार्यकर्ते, गाडा मालक टोकन घ्यायला मोठ्या संख्येने आलेले आहेत. या ठिकाणी मार्तंड खंडेराच्या पवित्र भूमीमध्ये दरवर्षी माघ पौर्णिमेच्या यात्रोत्सवाच्या निमित्ताने बैलगाड्याच्या मोठ्या प्रमाणात शर्यती आयोजित केल्या जातात. माननीय दादांच्या देखील कुलदैवत आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी बैलगाड्याचे घाट आहेत, परंतु दादांची इच्छा होती की धामणखेलच्याच घाटावरती बैलगाड्या शर्यत या ठिकाणी आयोजित केली पाहिजे. तर त्याला सर्व ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला आणि मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचं दिनांक 9, 10 आणि 11 रोजी आयोजन केले. त्याच अनुषंगाने आज टोकनचा दिवस होता. बैलगाडा मालकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद या टोकनाला मिळालेला आहे आणि सर्व बैलगाडा मालकांचं मी समस्त ग्रामस्थ धामणखेल यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. सत्यशील शेरकरांना वाढदिवसानिमित्त इन ॲडव्हान्स अगोदर काय शुभेच्छा देशील? सत्यशील दादा हे एक युवा नेतृत्व आहे. विघ्न साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी मोठं काम त्यांचं या ठिकाणी तालुक्यात शेतकऱ्यांच्या बाबतीत घडते. त्यांना मी समस्त ग्रामस्थ धामणखेल गावचा प्रत्येक नागरिक यांना त्याने शुभेच्छा देतो. चांगलं युवा जर आमदार होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या वाढदिवसानिमित्त 9, 10, 11 ह्या 3 दिवस धामणखेली या कुलस्वामी खंडेरायाच्या पवित्र ठिकाणी बैलगाड्याच्या शर्यतीचं आयोजन आहे. आपण या ठिकाणी पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये बैलगाडा शौकीन मालक टोकन घ्यायला आलेले आहेत. आपल्यासोबत इतर काही सहकारी आहेत. या शेरकरांनी या बैलगाडा शर्यतीचं जे आयोजन केलेलं आहे, माघ पौर्णिमा आहे, खंडेरायाची यात्रा आहे, ह्या सगळ्या उत्सवानिमित्त ही यात्रेचं नियोजन केलेलं आहे. काय तुम्ही सांगाल, या यात्रेकडे कसं पाहता? आणि सत्यशील शेरकरांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यत होणार आहे. एकत्रित बक्षिसं जवळजवळ 10 लाख रुपयांची आहेत. बरोबर, निश्चितच आपल्या या पश्चिम भागामध्ये पहिल्यांदाच मोठी यात्रा भरते. आपल्या तालुक्यात मोठ्या यात्रा होतात वडगाव, कांदळी सारख्या ठिकाणी, पण आपल्या पट्ट्यामध्ये प्रथमच अशी भव्य दिव्य बक्षिसांची यात्रा होते. आणि दादांच्या वाढदिवसानिमित्त टोकनसुद्धा भरपूर झालेले आहेत. 3 दिवसाचं यात्रेचं आयोजन आहे. यात्रा खूप छान होणार आहे. बक्षिसं मोठी मोठी, 2 व्हीलर 3 दिवसाला 3 2 व्हीलर आहेत. त्यामुळं चांगल्या मोठ्या गाड्या मालकांनी पण यात्रेमध्ये सहभाग घेतलेला आहे. सत्यशील शेरकरांचा वाढदिवस पुढ्यात आहे, काय शुभेच्छा द्याल त्यांना?
दादांना वाढदिवसाला शुभेच्छा. आम्ही प्रत्यक्ष दरवर्षी जाऊन भेटून देतच असतो, याही वर्षी देणार आहे. पण आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून दादांना इथून पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावं आणि राजकीय क्षेत्रात त्यांचं अजून मोठे व्हावं अशा आमच्याकडे शुभेच्छा. तुम्ही राजकीय विषय काढलेलाच आहे, तर आता 2024ची निवडणुका पुढ्यात आहे. सत्यशील शेरकर सुद्धा, सगळ्यांना असं वाटतं बाबा सत्यशील शेरकरांनी आमदार व्हावं, तुम्हाला काय वाटतं? निश्चित ज्यांची इच्छा आहे आमदार व्हायची तालुक्यात, प्रत्येकाने एकदा आमदार व्हायला पाहिजे आणि प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. पण हे सगळं होत असताना तालुक्यात जेवढ्यांमध्ये कॉम्पिटिशन आहे, यांनी एकमेकाला समजून एकेकाला संधी दिली तर 100% शक्य होईल असं मला वाटतं. शेरकरांना महाविकास आघाडीनं किंवा त्यांच्या पक्षाने विधानसभेची संधी दिली तर सत्यशील शेरकर आमदार होऊ शकतात? होऊ शकतात ना. आपण पाहतोय त्यांचं कार्य बी चांगलं आहे ना, कारखान्याच्या ह्याच्यातून त्यांनी शेतकऱ्यांचं चांगलं काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांना संधी दिली तर ते आमदार सुद्धा होऊ शकतात. दादा तुम्ही काय सांगाल? तुम्ही नामांकित गाडा मालक आहात, गाडा शौकीन आहात. आपण चर्चा पहिली बैलगाड्याचीच करू. सध्याचा तरुण वर्ग बैलगाडा शर्यतीकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होतोय, काय घडतंय का बिघडतंय? नाही, थोडं तसं प्रमाणात पाहिलं तर थोडं घडतंय बी आणि थोडं बिघडतंय बी. कारण तरुण वर्गाने थोडं सर्व्हिसकडे, कामाकडे वगैरे लक्ष द्यावं, बिझनेसकडे लक्ष द्यावं, शेतीकडे लक्ष द्यावं. आणि आत्ताच्या यात्रा ज्या आहेत 3-3, 4-4 दिवस भरल्यामुळं जास्तीत जास्त तरुण वर्ग काम न करता बैलगाड्याकडे वळतं, त्याच्यामुळे थोडंसं बिघडतंय. पण थोडंसं तर त्यांनी लक्ष द्यावं व्यवस्थित. बैलगाडा शर्यत एक शेतकऱ्याचा रांगडा खेळ. शासनाने अनेक अडचणी निर्माण झाल्या, काही संघटनेने याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला. सुप्रीम कोर्टाने आता बैलगाडा शर्यतीला परवानगी दिलेली आहे, त्याच्यामध्ये अनेक निकष दिलेले आहेत. कुठंतरी हे निकष पाळले जातात का याला कुठंतरी म्हणजे बाजूला ठेवून शर्यती होत आहेत? नाही, निकष पाळले जातात. ते जे सरकार म्हणजे ज्या अटी वगैरे टाकलेत त्याचं पालन करूनच यात्रा भरली जाते, असं काही बाजूला ठेवून नाहीच आहे. म्हणजे आणि प्रत्येक ठिकाणी आता लाईव्ह वगैरे यात्रा आहेत, त्याच्यामुळं सगळे नियम पाळूनच यात्रा भरते. त्याच्यामुळे असं काही बैलांवर अत्याचार वगैरे होणे असं काही विषय नाहीच आहे. सत्यशील शेरकर यांचा वाढदिवस पुढ्यात आहे, त्यांच्या वाढदिवसाचं पण ऐच्छित्य साधून ही यात्रा होते. काय शेरकरांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा द्याल? तर दादांना त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी वाढदिवसाच्या भरपूर लाख शुभेच्छा. आणि त्यांचं जे राजकीय आयुष्य आहे आता पुढचं, तर ते युवा नेतृत्व हे चांगलं कार्यक्रम आहे त्यांचा, तर निश्चितच त्यांना प्रगती मिळेल त्याच्यामध्ये. काय राजकीय शुभेच्छा माझ्याकडून आणि वैयक्तिक म्हणजे वैयक्तिक तर आहेच आहेत, पण तमाम गाडी मालकांकडून त्यांना पुढच्या त्यांच्या त्या राजकारणाच्या याच्या आमदारकी वगैरेसाठी काही तर भरपूर लाख शुभेच्छा आहेत त्यांना. सत्यशील शेरकरांनी आमदार व्हावं निश्चित. तुमचा सगळ्यांचा पाठिंबा? हो आहे ना. सत्यशील शेरकर एक युवा नेतृत्व आहे. विघ्नर कारखाना अतिशय आदर्शपणे त्यांनी चालवलेला आहे आणि आज त्यांच्यासोबत अतिशय मोठा माहोल आहे. भविष्य काळामध्ये सत्यशील शेरकर ह्या तालुक्याचं सक्षमपणे नेतृत्व करू शकतात असंही युवकांना, सहकाऱ्यांना वाटत आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, धामणखेल. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.